त्याचं उदाहरण आमच्याकडे आहे. 2000 मतलब ते गेल्या वर्षी हा निधी जो आहे निवडणुकांच्या अगोदर सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना निधी त्या ठिकाणी दिला गेला. पालकमंत्र्यांनी शिफारस केली आणि त्या माध्यमातून हा निधी जो आहे हा पालकमंत्र्यांनी केलेली शिफारस पत्र आहे आणि याच्या मागे त्या आमदारांनी दिलेली यादी आहे कामांची. या कामांच्या यादीमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक कामं ही जागेवर झालीच नाहीत किंवा ज्या सोसायटींची नावं लिहिली गेली आहेत त्या सोसायटीच्या परिसरामध्ये 1 रुपयाचा निधी देखील खर्च केला गेला नाही आणि तो निधी कंत्राटदाराला दिला गेला. ते पैसे त्याने वर्ग केले. अशा पद्धतीचं या ठिकाणी कमीत कमी या शहरामध्ये प्रत्येक सत्ताधारी पक्षांना 100 कोटीचा निधी दिला गेला. आमदारांना हा निधी दिला गेला. त्यांच्या माध्यमातून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ही यादी तयार करण्यासाठी सांगण्यात आली आणि त्या माध्यमातून हा निधी जो वर्ग झाला जागेवरती ते काम झालं नाही पण कंत्राटदार हे पैसे घेऊन गेले आणि हाच पैसा या शहरामध्ये सत्ताधारी पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरुद्ध खर्च केला. हे आरोप नाही, याचे या ठिकाणी पुरावे देखील आहे. याची विचारणा आयुक्तांना केली असताना आजही त्याच्यावर एकही म्हणजे प्रश्नाचा उत्तर आयुक्तांनी दिला नाही. कशासाठी उत्तर आपण देत नाही? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आज या शहरामध्ये पुढचे भविष्यामध्ये येणारे जे निवडणुका आहेत या सत्ताधारी भाजप पक्षाच्या वतीने हा निधी जो आहे इलेक्शन फंड म्हणून या शहरामध्ये खर्च केला जाईल याच्यामध्ये शंका नाही. आणि याचे प्रशासन जर उत्तर देत नसेल, आज प्रत्येक वॉर्ड म्हणजे 24 वॉर्डांमध्ये असणारे 2 किंवा किती आमदार आहेत ते सत्ताधारी पक्षाचे ज्या ठिकाणी आहेत त्यांना निधी दिला जातो आणि जे सत्ताधारी पक्षाचे आमदार नाही त्यांना निधी दिला जात नाही. याच्यावरूनच आपण लक्षात घ्यायला पाहिजे की प्रशासन हे पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या कंट्रोलमध्ये आहे. मुंबई महानगरपालिका ही इन्स्टिट्यूशन जी आहे ही भविष्यामध्ये या शहराला व्यवस्था पुरवणारी, नागरी सुविधा पुरवणारी ही इन्स्टिट्यूशन ही टिकली पाहिजे. ही या शहरासाठी अनेक वर्ष पुढे भविष्यामध्ये कामकाज करण्यासाठी या ठिकाणी अस्तित्वात राहिली पाहिजे ही धारणा आमची आहे. पण कुठेतरी सत्ताधारी पक्ष स्वतःच्या प्रमोशनसाठी आज त्या ठिकाणी असणारे जे एमटीज तोडण्यात येत आहे, एमटीज तोडून या ठिकाणी शहराचे प्रकल्प करणं योग्य आहे का? याच्या मागच्या काळामध्ये हे असे झाले नाही पण आता हे अशा प्रकारचं नवीन ट्रेंड सेट करणारे भाजप पक्ष जे आहे हे कुठेतरी या शहरासाठी घातक आहे हे आम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे.